सर्वांच्या लाडक्या गणरायाचे काही दिवसात आगमन होणार असून बाजारात अनेक ठिकाणी गणेश मूर्ती ह्या आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे बाजारात पर्यावरणपूरक लाल मातीची मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळत आहे। ही पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनानंतर माती स्वरूपात झाडाला मिळते, या हेतूने सर्वजण या मूर्तीला पसंती देत आहे। प्लास्टर ऑफ पॅरिस या मूर्तीने पर्यावरण मोठ्या धोक्यात असते। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीने पर्यावरणाला मोठा धोका असल्याने जास्तीत जास्त शाडू मातीच्या मूर्तीचीच पसंत यावेळेस गणेश भक्त घेत आहे आणि त्याचप्रमाणे अनेक भक्तांनी ह्या मूर्ती आतापासूनच बुकिंग केली आहे। तर बघूया आपण काय म्हणतात विक्रेते। ओके, नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल प्रजापती आहे। इको फ्रेंडली गणेश या नावाने आपलं शॉप आहे आणि आपल्याकडे सगळ्या प्रकारचे लाल मातीच्या मूर्त्या भेटतात। तुम्ही बघू शकता इथं छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत आपण सगळ्या प्रकारचे मूर्त्या बनवलेल्या आहेत। त्याच्यामध्ये दगडूशेठ आहे, लालबागचे राजा आहे आणि भरपूर काही असे वेगवेगळ्या प्रकारचे लाल मातीच्या मूर्त्या आहेत। लाल मातीच्या मूर्त्यांचं विशिष्ट असं आहे की ते आपण घरच्या घरी विसर्जन करून ती माती तुम्ही झाडांना वापरू शकता। ही माती सहजपणे पाण्यामध्ये विरघळते, पर्यावरणपूरक असते आणि आपण एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेली मूर्ती आहे। शास्त्रशुद्ध म्हणजे काय असतं, 8 इंचाच्या पुढेच शास्त्राप्रमाणे 8 इंचाच्या पुढेच गणपती बसवला जातो। आपण त्या हिशोबाने 8 इंचापेक्षा सगळे मोठे गणपती बनवलेले आहेत। लाल मातीची मूर्ती खूप सुंदर सुबक असून ही सगळ्यांना परवडणारी आणि खूपच व्याजबी दरात आपण विकतो, जेणेकरून कोणताही साधारण माणूस घेऊ शकतो। ही जी तुम्हाला लाल माती दिसते, लाल माती आपण पेनवरनं मागवतो आणि आपल्या नाशिकमध्येच आपण ते तयार करतो। आपण जसं बघतो की पर्यावरणाला हानिकारक अशा POPच्या मूर्त्या आपण बसवतो घरात, पण ते पर्यावरणाला एवढे हानिकारक असतं की आपण जेव्हा विसर्जनाच्या वेळेस गंगेवर किंवा कुठे बघतो तेवढे फक्त ते लोक बुडून बाहेर काढतात आणि त्याची शेवटी कुठंतरी ते लोक फेकून देतात किंवा ते ढिगाऱ्याखाली दाबून देतात आणि त्याची विटंबना होती त्या मूर्तीची। इको फ्रेंडली गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला ते घरच्या घरी कमीत कमी वेळेत म्हणजे 15 ते 20 मिनिटात ते घरच्या घरी तुमच्या पाण्यामध्ये वितळून जातात। ती माती तुम्हाला झाडांना टाकता येते, तुम्हालाच तुमचा गणपती बाप्पा वर्षभर मोठा होताना दिसतो। जर आपण बघायला गेलो तर या मूर्ती 8 इंचापासून तर ते 1.25 फुटापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि 8 इंचाची मूर्ती तुम्हाला 700 पासून पुढे भेटेल। 1 फुटाची मूर्ती 1000, 1500 किंवा 2000 पर्यंत भेटून जाईल आणि मोठी मूर्तीची किंमत 3,500 ते 4,000 राहील।